दिवसाची सुरुवात येशूबरोबर. फार पूर्वी मी HIV एड्स ह्या प्रकल्पामध्ये किंवा ह्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत होतो आणि त्या ठिकाणी आमचं काम होतं की जनजागृती करणे आणि प्रत्येक कुठलं ना कुठलं तरी माध्यम, बॅनर बनवा, पोस्टर्स बनवा, स्टिकर्स बनवा आणि त्याद्वारे आम्ही इतर ठिकाणी हा संदेश पोचवण्याचं काम करत होतो. कशा प्रकारे? आणि एक दिवस आम्ही कॉन्फरन्सला गेलो असताना अनेक त्या ठिकाणी दुसऱ्या संस्थेचे पण लोक येतात आणि त्या एका संस्थेने एक आयडिया अशी पण सांगितली की ते हॉटेलमध्ये जे चहाचा कप ठेवायचं स्टँड असतं त्याच्यावर त्यांनी हे मेसेजेस लिहिलेले, टिश्यू पेपर होते त्या ठिकाणी त्यांनी मेसेज लिहिलेले, म्हणजे लोकांना सहजपणे ती दिसतील आणि ज्यांना जर काही आशा नाही ह्या बाबतीत, हा रोग झालेला आहे किंवा त्या बाबतीत सांभाळायचं आहे, तर ती हा मेसेज जो आहे, हा संदेश आहे, हा त्यांच्यासाठी एक आशा होती आणि तो त्यांना प्राप्त झालेला होता. आपण बऱ्याच वेळेस बघतो की सुवार्थ कार्य आपलं जे काम चालू आहे त्या ठिकाणी अनेक माध्यमं वापरली जातात. पॅम्पलेट छापले जातात, कोणी संदेश देतो, कोणी पोस्टाने इतर लोकांना हे पत्रिका पाठवली जाते आणि कोणी पेपरमध्ये टाकतं आणि ह्या अनेक प्रकारे ज्या लोकांना आशा नाही, ज्या लोकांना खरी शांती नाही, अशा लोकांपर्यंत हे शुभवर्तमान लोक पोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि हा संदेश जो आहे हे अशा लोकांपर्यंत पोचतो ज्या लोकांना खरोखर या जीवनामध्ये काही आशा नाही, त्यांना खरी शांती नाही. एक छोटीशी गोष्ट अशी सांगतात की एक तरुण बरंच काही त्यांनी जीवनामध्ये मिळवलं पण त्याला खरी शांती मिळत नव्हती. अनेक प्रकारे तो मानसिकरित्या निराश झाला होता आणि एक दिवस तो म्हणाला, मी हे सगळं सोडून निघून जातो, काय करावं किंवा काय पुढे करणार आहे मला काही माहिती नाही. आणि तो त्या ठिकाणून निघाला. ट्रेनमध्ये बसला असताना त्याला कुठे जाणार आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. एका स्टेशनवर गाडी थांबली असताना त्यांनी एक भेळ खायला घेतली आणि ती भेळ खाल्ल्यानंतर सहज त्याने तो कागद बघितला आणि त्यामध्ये लिहिलं होतं की तुम्हाला खरी शांती हवी आहे का. आणि त्याने ते थोडंसं साफ केलं आणि ते पूर्ण वाचलं आणि त्याला त्याचं मन परिवर्तन झालं. त्यांनी पूर्ण तो कागद परत एकदा वाचला. त्या ठिकाणी खाली पत्ता होता, त्या पत्त्यावर त्यांनी नंतर कॉन्टॅक्ट केला. पुष्कळ त्यांनी माहिती मिळवली आणि तो देवाकडे वळाला. त्याने ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं. खरी शांती आम्हाला लोकांना द्यायची आहे. आज बहुतेकांच्या पुष्कळांच्या जीवनामध्ये आज आशा नाही आहे. ते आशा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आशा त्यांना त्यांच्या जीवनासाठी हवी आहे. आणि आजूबाजूला जर आम्ही जर बघितली तर असे अनेक लोक आहेत की ज्यांना खरी शांती लाभलेली नाही. त्या शांतीसाठी ते कुठेतरी जाऊन एक आशा त्यांच्यासाठी ते शोधत आहेत की आम्हाला या ठिकाणून खरी आशा आम्हाला कुठून मिळेल. आपल्याला लक्षात ठेवा की देवावर विश्वास ठेवा. देव त्याचा संदेश कुठल्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत तो पोचवू शकतो. आजचं देवाचं वचन हे आहे रोमकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 4 आणि 5 वचनं आपण बघूया. रोमन्स चॅप्टर 5 and verse 4 and 5. धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.